साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सवानिमित्त नाशिक रोडच्या अण्णाभाऊ साठे नगर येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पंच कमिटीचे संस्थापक अध्यक्ष कैलास आल्हाट, कार्याध्यक्ष अमोल आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 11 वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच लहान गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू देण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक केशव पोरजे, माजी नगरसेवक असलम मणियार, माजी नगरसेविका सुनीता कोठुळे, विधानसभा संघटक मसूद जिलानी, युवा नेते योगेश गाडेकर, आमदार सरोजताई आहिरे, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, आयोजक प्रतीक आल्हाट, गणेश चंदनशी, जयंती अध्यक्ष अजिंक्य आल्हाट, कैलास गायकवाड, भारत जाधव आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते। जयंतीनिमित्त सायंकाळी 6 वाजता अण्णाभाऊ साठे नगर येथून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला असून देवळाली गाव साठे नगर येथून बिटको पॉइंट, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, देवी चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे शोभायात्रेचा समारोप झाला। यावेळी शोभायात्रेत समाजरक्षक अर्जुन पगारे, मंगेश मोरे, बाळा कदम, बंटी सौदे, शिवसेना शाखेचे सर्व पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी लहान मुलांपासून तरुणी, युवक, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आज आपल्या या देवळाली गाव परिसरामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी होत आहे। संपूर्ण नाशिक रोड शहरातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर या आज जयंती उत्सव सर्व समाज बांधव मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरी करीत आहे। आज आपल्या या देवळाली गाव अमोलभाऊ आल्हाट युवा मंचच्या वतीने, अण्णाभाऊ साठे पंच कमिटी देवळाली गाव व भगवती महिला मंडळाच्या वतीने आज समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी होत आहे। शालेय वस्तू वाटप, लहान मुलांना या ठिकाणी दप्तर वाटप करण्यात आली। तसेच अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली, ज्याला राज्य शासनाचा पहिला पुरस्कार मिळाली अशी कादंबरी फकीरा ही या ठिकाणी सर्व मान्यवरांना या ठिकाणी देण्यात येत आहे। मी माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने समस्त बांधवांना अण्णाभाऊ साठे खूप साऱ्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद, नाशिक।